कसं सांभाळलं हाय माझं मला ठाव. एक कभी मेंढीला काय झालं नाही पाहिजे. नग काळजी करू, काय बी नाही होणार. हा आणि गावातल्या लोकांसंग बोलल्यावर समजलं का पुढे गेल्यावर चांगला चारा मिळत. तेव्हा 8-10 दिवस पुढे घेऊन जातो मेंढ्या. हा नाही नाही, एवढ्या लांब जायची काय गरज नाही. हा समधी जिथे जातात तिथे जायचं, बाहेर जायचं काय बी काम नाही. अगं पण इथं मेंढ्यासनी खायला चारा नाही, त्याचं काय करायचं? थोडं हा तेवढंच चारायचा. उगा आल्याला जायच्या गोष्टी नका करू. हा हाय त्यातच भागवायचं, कुठं जायचं नाही. हाय घे पाणी. बरं वाटतंय ना? काय झालं? आयला बरं नाही वाटत आहे. अरे काय नाही, वाईस ठसका लागला. ठसका नाही, खोकला झाला आहे आणि अंग बी तापलं आहे. अरे लेकाची काळजी लागून राहिली असेल. चल वैद्याकडे जाऊन ये. आहे का 2 दिवसात होईल कमी. लागलीच वैद्याकडे जायची काय गरज आहे? नक्की का? नाही तर वैद्यासनी इकडे बोलवता येईल. नाही नाही काय गरज नाही. आणि काय असेल सांगीन की म्या. बर आता झोप, आराम कर. काय काम असेल ते उद्याच्याला कर. अव म्या काय म्हणत होते, म्हणजे तुम्ही बी तालुक्याला चालले हाय आणि भीमा बी कापडाच्या कामासाठी बाहेर चालला. म्या घरात एकली बसून काय करू? म्हणजे काय विचार आहे? पंढरपूरला जाऊन मी म्हणत होते. काय डोस का बिस्क फिरलं का काय? अरे अंगात ताप आहे आणि हे काय काढलं मधलंच? हो घरात एकली बसून काय भीतीकडे बघत बसू का? अरे म्हणून काय पंढरपूरला जाणार का? आता मला बरं वाटल असं काय वाटत नाही. ए आय, असं काय बी बोलू नका. खरं तेच बोलते हाय ना. कावा धरणं चाललं हाय, जायचं जायचं म्हणून राहिलं. पण आता जाणारच आहे. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं म्हणजे मी डोळं मिटाया मोकळी. काय चाललंय सुंदरा? मी एक काय तर ठरवलं ते बी खूप वय तुम्हाला लगेच मरायच्या गोष्टी चालल्या आहेत. म्या काय बोलायचं नाही असं आहे का? असं असेल तर सांग, तोंडात एक सबूत काढायचो नाही मी. असं काय नाही. बाळाला तिकडे धाडलं म्हणून चाललंय समज. तर मी आधी मी म्हणत होते की आराम कर, पंचमी आली आहे. पंचमी झाली, तुला बरं वाटायला लागलं नंतर चला जा. पंचमी आली आहे ना व, बाळूला सापाची लय आवड आहे. दर पंचमीला माझ्या माग लागून माझ्या संघ पूजाला यायचं. आता यायला जाईल की जोडीनं. मी काय म्हणतोय ते पटतंय ना आता? पण तरी बी मला पांडुरंगाच्या पायावर डोसकं टेकवायचं. पण लागलीच जायला पाहिजे असं काही आहे का? आता घरात बी कुणी नाही तर मग जाऊन आली असते की. आता काय नाही, बरं वाटलं बघू. म्या नाही जाऊ द्यायचो आत. आणि आता ह्यो विषय बंद. अव